मित्रांनो, सकाळी एका आपल्या ग्रुप मेंबरने सुबाबळीची लागवड कशी करायची तर हा प्रश्न विचारला होता. त्यांनी प्रश्न रात्री विचारला होता आणि त्यांना कोणाकडून उत्तर न भेटल्यामुळं ते म्हणले आपल्या ग्रुपवरती काही माहिती भेटणार आहे की नाही. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ काढला आहे छोटासा. तर ही आपली सुबाबळीची लागवड आहे. कारण माझे जे व्हिडिओ असतात इंस्टाग्रामला देखील जे मी व्हिडिओ टाकतो तर ते प्रॅक्टिकल असतात. म्हणजे मला ज्याचा अनुभव आला त्याच्यावरतीच व्हिडिओ काढत असतो. भलं मग मेडिसिन असन, शेळीपालनचं संगोपन असन, शेड व्यवस्थापन असन, चारा नियोजन असन, मला ज्याचा रिझल्ट बेस्ट वाटला आहे तेच व्हिडिओ मी टाकत असतो इंस्टाग्रामवरती देखील. तर सुबाबळीची लागवड मित्रांनो, जी लागवड करायची टायमिंग आहे तर ते जून जुलैमध्ये केली पाहिजे किंवा आता थंडी संपल्यानंतर ज्याला पाणी आहे. कारण थंडीमध्ये ते बियाणं उगत नाही. डायरेक्ट तुमचं शेत 1 वर्ष खाली राहू शकतं. कारण आत्ता जर तुम्ही बियाणं लावलं तर ते पुढच्या वर्षी जूनमध्ये उगतं आहे कधी कधी. तर हे असं आपली सुबाबळीचं प्लॉट आहे. याची लागवड जी केली आपण, हे मधलं जे अंतर ठेवलं आहे तर हे 5 फूट अंतर आहे, जेणेकरून याच्यामध्ये छोटं ट्रॅक्टर जरी हाणायचं म्हणलं तरी हाणता येईल आणि आपले पाला काढायला आपल्याला मध्ये जायला सोयीस्कर राहील. बाकी ह्या 2 झाडाच्या मधलं जे अंतर आहे हे काय मोजून मापून केलेलं नाही. काही झाडाच्या मध्ये 1 फूट आहे, काही 2 फूट आहे, काही 2.5 फूट आहे. अशा पद्धतीने आपण ह्या झाडाची लागवड केलेली आहे. तर 5 बाय 1 हे अंतर योग्य आहे ज्यांना कोणाला लागवड करायची आहे सुबाबळीची. आणि खरंच जे शेळीपालक आहेत त्यांनी सुबाबळीची लागवड करूनच शेळीपालन करायला पाहिजे. कारण ह्या चाऱ्याचा नाद नाही करायचा मित्रांनो. अतिशय जबरदस्त आहे. तुमचं कुठलंच नेपियर शेळ्यांसाठी चांगलं नाही आहे. फक्त आपण ते पोट भरायसाठी चारा द्यायचा आहे तो. पण ज्याला क्षेत्र जादा आहे, कारण सुबाबळीची लागवड कमी क्षेत्रामध्ये करून पाला निघत नाही. लागवड जास्त क्षेत्रामध्ये केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला सुबाबळीची लागवड केलेली आहे आपण. ज्यांना कोणाला करायची आहे तर ते करू शकता. बियाणं वगैरे आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. बियाणं जर तुम्हाला हवा असेल तर यूट्यूबला तुम्ही शेळीपालन चारा बियाणे असं जर सर्च केलं त्याच्यावर भरपूर नंबर येतील. जे तुम्हाला जवळ पडन, योग्य वाटन तिथून बियाणं खरेदी करा. याचे व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला देखील टाकलेले आहेत अजून. धन्यवाद.